जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती आहे। प्रकरणाच्या चौकशीसाठी सरन्यायाधीशांकडून हाय पॉवर कमिटीचीही स्थापना करण्यात आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर सरन्यायाधीश यावर नेमकं काय म्हणाले? जबाबदार व्यक्तींसाठी कोणतेही कारण किंवा युक्तिवाद चालणार नाही। प्रकरण गांभीर्याने घेऊन तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवलं जाईल। समितीमध्ये सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि निवृत्त महासंचालक दर्जाचे अधिकारी असतील। समितीला आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील। पीडितांचं म्हणणं समिती तातडीने ऐकून त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देईल। यासह समितीच्या शिफारशींनुसार आधारे आता पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय।